तसं बघायला गेलं तर अजितदादांच्या दुःखद निधनामुळे ही वेळ पोटनिवडणुकीची या ठिकाणी आलेली आहे. आणि दुर्दैवी घटना झाली आहे. सुनेत्रा वहिनी आता काम करत आहेत राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून, एक महिला उपमुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा त्या उपमुख्यमंत्रीपदाचा कामकाज कारभार सांभाळत आहेत. त्यांनी पोटनिवडणुकीमध्ये देखील त्या विजयी होतील अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. कारण अजितदादांनी केलेलं काम या भागामध्ये सर्वश्रुत आहे. या भागाचा केलेला विकास सर्वश्रुत आहे. त्यामुळे या भागातली जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील आणि या पोटनिवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवार म्हणून ते आहेत आणि त्यांना आमच्या सर्वांचा पाठिंबा मुख्यमंत्री असतील. आणि अशा जेव्हा घटना घडतात, आकस्मिक विद्यमान आमदाराचं दुःखद निधन होतं, त्यावेळेस एक आपली महाराष्ट्राची एक प्रथा परंपरा आहे की ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून इतरही लोकांना, मी इतरही पक्षाच्या लोकांनाही आवाहन करतो की ही निवडणूक बिनविरोध करून या महाराष्ट्राची परंपरा आपण राखू. निवडणूक होण्यास बिनविरोध सर प्रतिसाद चांगला मिळतो. तुम्ही आव्हान देखील केलं होतं, परंतु काँग्रेस निवडणूक लढवण्यावर त्यांनी देखील विचार करावा, पुनर्विचार करावा. आज बारामती पोटनिवडणूक बाई इलेक्शन जो है उसका नाम निर्देशन पत्र दाखिल करना है. हमारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा भाभी जी का आज अर्जी दाखिल करने वाले हैं. महायुति की कैंडिडेट वो है और निश्चित रूप से अजीत दादा के दुर्घटना होने की वजह से ये चुनाव हो रहा है. ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है, लेकिन अब चुनाव को सामने जाना ज़रूरी है. और यहाँ पर अजीत दादा पवार जी ने जो किया हुआ कार्य लोगों को पता है और इसके वजह से सुनेत्रा भाभी का जो उनकी जीत पक्की है. लोग उनके साथ हैं. उनको